हॅलो गाईज, वेलकम टू लूप डिझाईन स्टुडिओज. तर आजपासून आपण सुरू करणार आहोत आपली नवीन सिरीज, दॅट इज झिरो टू हिरो ट्युटोरियल स्केचअप ट्युटोरियल सिरीज. तर या ठिकाणी तर आता हा प्लॅन आहे. तर प्लॅन आपल्याला इम्पोर्ट करायचा स्केचअप मध्ये. तर स्केचअप मध्ये इम्पोर्ट करण्याच्या पहिले आपल्याला काय करावं लागेल की हे जे काही फर्निचर लेआउट आहे, तर हे सगळं फर्निचर पहिले आपल्याला डिलीट करून घ्यायचं. फर्निचर, हे डोर्स, जे ओपनिंग्स आहेत ते सगळं रिमूव्ह करावं लागेल. तर आपलं फर्निचर जे आहे ते फर्निचर आपलं रिमूव्ह झालेलं आहे. तर फर्निचर रिमूव्ह झाल्यानंतर पहिली गोष्ट कंट्रोल सेव्ह, ही फाईल सेव्ह करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला स्केचअप, तर असं काही स्केचअपचा इंटरफेस आहे. तर आपली जी फाईल होती ती फाईल होती आपली मीटर्स मध्ये. तर आपण हे टेम्पलेट मधून मीटर सिलेक्ट करणार, आर्किटेक्चरल मीटर्स. तर मीटरवर सिलेक्ट केल्यानंतर इंटरफेस दिसेल. ओके. तर कधी कधी आता नवीन स्केचअप जर असेल तुमच्याकडे तर असा टूल बॉक्स येत नाही. तर ते आणण्यासाठी पहिले व्ह्यू वर क्लिक करायचं आहे, टूल बार मध्ये जायचं, त्यानंतर इथनं लार्ज टूल सेट सिलेक्ट करायचा आणि क्लोज करायचा. ओके. आणि त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे ती फाईल इम्पोर्ट करणं आहे. तर फाईल इम्पोर्ट करण्यासाठी फाईल मध्ये क्लिक करायचं, मग इम्पोर्ट वर क्लिक करायचं, जिथं आपली फाईल आहे त्या फाईलवर क्लिक करायचं आणि इम्पोर्ट म्हणायचं. तर ही फाईल आपली इम्पोर्ट झाली. फाईल इम्पोर्ट झाली ही जी फाईल असते, ही फाईल असते ग्रुप मध्ये. तर याला आपल्याला एक्सप्लोड करायचं. एक्सप्लोड करण्यासाठी या प्लॅनवर राईट क्लिक करायचं आणि मग एक्सप्लोड म्हणायचं. तर आता ही फाईल होणार आहे सेपरेट, जे एक एक लाईन सेपरेट होणार याच्यामध्ये. तर आता आपल्याला मॉडेलिंग करण्यासाठी फेसेस फार इम्पॉर्टंट असतात. तर फेसेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथं टूल्स आहेत. तर पहिली टूल आहे आपली लाईन टूल. तर लाईन टूल आपल्याला सिलेक्ट करून अशा पॉइंटवर पॉइंट क्लिक करून अशा लाईन क्रिएट करायची. ही लाईन क्रिएट केल्यानंतर तुम्हाला फेसेस दिसतील क्रिएट झालेले व्हाईट कलर मध्ये. तर अजून एक पद्धतीने आपण फेसेस क्रिएट करू शकतो, जे म्हणजे रेक्टेंगल टूलचा यूज करून. अशा प्रकारे रेक्टेंगल टूलचा यूज करून फेसेस क्रिएट करू शकता. तर अशाच प्रकारे पूर्ण पहिले फेसेस अगोदर क्रिएट करून घ्यायचे. मी आता पटापट फेसेस क्रिएट करून घेतो. तर इथं आपले पहिले पूर्ण फेसेस कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर फेसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला यूज करायचं पुश पुल टूल. पुश पुल टूल इथं आहे. ओके. हे टूल वर क्लिक करायचंय आणि आपल्याला वॉलवर होवर करायचंय. वॉलवर एकदा क्लिक केल्यानंतर वॉल अशी वरती वडायची. तर वर किती वडायची, आपली जी रेग्युलर हाईट असते ती असते 10 फीट. तर आपण 10 फीट, ओके, 10 फीट वर एंटर केलं, मग 10 फीट वर वॉल आपली येऊन जाणार. तर ही चेक कशी करणार की 10 फीट वॉल झाली आहे नाही झाली आहे. तर इथं टेपचं टूल आहे, मेजर टूल. इथे क्लिक केलं की एंड पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत चेक करायचं 3.05 मीटर. तर आपण आर्किटेक्चरल मीटर टेम्पलेट यूज केल्यामुळे आपलं मीटर मध्ये शो करतंय. आणि आपण हे टेम्पलेट मध्ये फीट मध्ये पण काम करू शकतो. ओके. तर मग अशाच पद्धतीने आपल्याला पुश पुल टूलचा यूज करून बाकीचे वॉल्स पण एकदा क्लिक केले की याच्यावर रेफरन्स पॉइंट वर क्लिक करायचं की मग बाकीचे वॉल सुद्धा सेम पद्धतीने वरती येतील. समजतंय ना? तर आपण हे वॉल पुश पुल टूलच्या युजनी क्रिएट केलेले आहेत. तर क्रिएट झाल्यानंतर पहिली प्रोसेस जी आहे ती आपल्याला विंडोज आणि डोर्स क्रिएट करणं, विंडोजच्या ओपनिंग्स क्रिएट करणं. तर आता ही विंडो आहे.
तर ही विंडोची साईज रेग्युलर आपण ही जी घेतलेली आहे 4x4 ची घेतलेली आहे. तर आपल्याला लिंटेल लेवल आणि सील लेवल फिक्स करायचं. तर पहिले आपण जी लिंटेल लेवल असते ती 7 फीट पर्यंत राहते. ओके, तर पहिले तर टेप घ्यायचा. टेप घेतल्यानंतर इथं बॉटमला क्लिक करून 7 फीट वर मार्किंग करायचं. 7 फीट वर मार्किंग केल्यानंतर इथं एक रेफरन्स पॉईंट मिळेल 7 फीटचा. त्यानंतर लाईन टूलचा यूज करायचा आहे. लाईन टूलच्या मदतीने अशा प्रकारे लाईन मारायची. हा झाला 7 फीटची लिंटेल लेवल. त्यानंतर 7 फीट पासून खाली आपल्याला 4 फीटचं सील लेवल मार्क करायची. परत एकदा टेप घ्यायचा आहे, त्या रेफरन्स पॉइंट वर क्लिक करायचं आहे आणि 4 फीट मार्क करायचं आहे. तर इथं 4 फीट मार्क झालं. ओके, तर त्यानंतर ही जी लाईन आहे ही रफ करायची इरेझरच्या मदतीने. इथं इरेझर आहे, इरेझर क्लिक करायचं आणि इरेज करायचं. त्यानंतर पुश पुल टूलचा यूज करून या वॉलवर क्लिक करून या रेफरन्स पॉइंट पर्यंत आणायचं आणि इथं एक नवीन फेस क्रिएट झालेला आहे. तर ही वॉलला क्लिक करून या रेफरन्स पॉइंट पर्यंत आणायचं. त्यानंतर आपली अशा प्रकारे विंडो क्रिएट होऊन जाईल. तर नेक्स्ट आहे आपलं डोर. तर इथं एक डोरचं ओपनिंग आहे. तर डोरच्या ओपनिंग साठी सिंपल 7 फीटचा रेफरन्स पॉइंट मार्क करावा लागेल. तर पहिले तर मग टेप घ्यायचा, बॉटमला क्लिक करायचं, वर होवर करायचं, 7 फीट एंटर मार्क करायचं आणि 7 फीटला इथं पॉइंट रेफरन्स पॉइंट आलेला आहे आणि इथं परत एक लाईन करायची जेणेकरून हे फेस डिवाइड होतील. परत पुश पुल टूलचा यूज करून या फेसवर क्लिक करायचं आणि इथं रेफरन्स पर्यंत आणून न्यायचं. झाली विंडो आणि डोर क्रिएट. अशाच पद्धतीने बाकीच्याही विंडोज आणि डोर क्रिएट करून घ्यायचे. Silent nights recalling you, a souvenir of what it could be. Pieces of my mind are yours. I forgot the parts I'm missing. I pretend that we are okay, like nothing's ever broken. And I pretend that we are dancing like the night. तर आता आपण सगळे ओपनिंग्स क्रिएट करून घेतलेले आहेत, डोर्स, विंडोज वगैरे. आणि यानंतर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ह्याला ग्रुप मध्ये हे करायचं, ह्या मॉडेलला ग्रुप करायचं. तर या मॉडेलला ग्रुप करण्यासाठी याच्यावर 3 वेळा क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि मेक ग्रुप म्हणायचं. तर हे ग्रुप मध्ये येऊन जाईल. ओके, तर आपला फर्स्ट फ्लोअर झालेला आहे क्रिएट. त्यानंतर याच्यावरती येणार जो स्लॅब, तो स्लॅब ऍक्च्युली आपण 125 to 150 mm थिकनेस घेतो. तर एक पहिले स्लॅब साठी एक रेक्टेंगल सेपरेट क्रिएट करून घ्यायचा. कीपॅडवर आर क्लिक केल्यानंतर रेक्टेंगल टूल ओपन होऊन जाईल. तर 1 क्लिक करायचं, असा एक रेक्टेंगल करायचा क्रिएट. त्यानंतर याची थिकनेस द्यायची पुश पुल टूलचा यूज करून 150 mm एंटर. त्यानंतर परत एकदा याला डबल क्लिक, राईट क्लिक, ह्याला पण ग्रुप बनवून घ्यायचा. ग्रुप बनवल्यानंतर इथं मूव टूल आहे, हे मूव टूलवर क्लिक करायचं. एम दाबून मूव टूल ऍक्टिव्हेट होतं. मूव टूल इथूनही क्लिक करू शकता. मूव टूल घ्यायचं, इथं होवर करायचं या पॉइंटवर बॉटम साईडच्या. इथं क्लिक केल्यानंतर याच्यावर प्लेस करायचं. प्लेस केल्यानंतर आता याची साईज छोटी आहे, ह्याला आपल्याला या प्रपोर्शन मध्ये सेट करायचं सगळीकडे. आणि त्यानंतर इकडं याला सेट करण्यासाठी याला डबल क्लिक करायचं जेणेकरून हा ग्रुप ओपन होऊन जाईल. त्यानंतर इथं पुश पुल टूलचा परत एकदा यूज करायचा, या फेसवर क्लिक करायचं, याला इथपर्यंत आणायचं. परत या बॅक साईडच्या फेसवर क्लिक करून आता इथं राहिलेला हा पोर्शन आहे, ह्या पोर्शनला आपल्याला सेपरेट फेसेस क्रिएट करावे लागतील. त्यामुळे लाईन टूलचा यूज करायचा. आता आपल्याला फेस इथून इथपर्यंत लागतोय एवढा, तर मग इथं ह्या फेसवर ह्या पॉइंटवर क्लिक करायचं आणि इथपर्यंत लाईन मारायची.
सेम पद्धतीने या साईडला परत पुश पुल टूलचा यूज करायचा आणि या रेफरन्स पर्यंत आणायचं. तर हा आपला स्लॅब झालेला आहे क्रिएट. ओके, तर आता इथपर्यंत आपण मॉडेल क्रिएट केलेलं आहे. तर याच्या पुढचं जे मॉडेलिंग आहे ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर याच्या पुढे आपल्याला वेगवेगळे टूल्स, अजून पण भरपूर सारे टूल्स आहेत. इथं ते टूल्सचा यूज कसा करायचा मॉडेलसाठी हे आपण पाहणार आहोत.